मैदानात अजित पवारांचं अंतिम दर्शन या सगळ्या नेते मंडळींकडनं घेतलं जाईल. मंदार, मंदारशी बहुधा आपला संपर्क तुटलेला आहे आणि या नेत्यांमध्ये आपल्याला गिरीश महाजन सुद्धा दिसत आहेत. अपक्ष विरहित सुद्धा नाती अजितदादांनी जपली आणि आज आपण जितक्या प्रतिक्रिया पाहतोय, मग त्या कार्यकर्त्यांच्या असो, नेते मंडळींच्या असोत, प्रत्येकानं अजित पवारांच्या स्वभाव वैशिष्ट्यांना अधोरेखित करत त्यांचं मोठेपण सांगितलेलं आहे की अजित पवारांच्या जाण्यामुळे पवार कुटुंबाचं नुकसान कधीच भरून निघू शकणार नाही, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाचं सुद्धा तितकंच मोठं नुकसान झालंय. कारण काही नेते हे धडाडीचे नेते असतात, ते नेते चेहरा असणारे नेते असतात, ते नेते दिशा देणारे नेते असतात आणि कामाचा प्रचंड मोठा आवाका जपणारे नेते असतात. अजित पवार हे त्या नेत्यांमधले एक नेते होते आणि म्हणूनच अर्थात अजित पवारांच्या जाण्यानं आज प्रत्येक व्यक्ती हळहळतोय. मग तो केवळ राष्ट्रवादी पक्षाचा किंवा दादांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे असं नाही, तर पक्षीय पातळीच्या पलीकडे जात सुद्धा प्रत्येकाच्या मनात आज ते दुःख आपल्याला पाहायला मिळतंय. विद्याप्रतिष्ठानचं हे सगळं संकुल आहे ज्या मैदानात अजित पवारांचं पार्थिव थोड्याच वेळात येईल. सर्वजण श्रद्धांजली वाहतील. कुटुंबातल्या व्यक्ती सुद्धा त्यांचं इथे अंतिम दर्शन घेणार आहेत आणि असं सांगितलं जातंय की आज उशिरापर्यंत हे पार्थिव इथे ठेवलं जाईल आणि उद्या सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार ही सगळी मंडळी आता इथं व्यवस्था पाहण्यासाठी आणि अर्थात खूप मोठी गर्दी कार्यकर्त्यांची पण आहे. बाबत काय माहिती आपल्या मंत्रालयाकडून मिळालेली आहे? अपघाताचं कारण काय समजतं आहे? प्रथम दर्शनी तर हे विजिबिलिटीचंच कारण दिसतंय की पायलट आणि ATC बारामती या एअरपोर्टचं काय जे काही संभाषण झालं, त्यांच्यातलं बोलणं आलं, त्याच्यामध्ये ते स्पष्ट आहे की कदाचित विजिबिलिटीचा प्रॉब्लेम दिसतोय आणि म्हणून लँडिंग करताना हा अपघात घडला. आणि दुर्दैवानं आज हे सगळं जे काही घडलं, मला असं वाटतं की खरं तर इतकं वेदनादायक आहे, इतकं दुःखद आहे की इतक्या वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं मी कार्यकर्ता आहे आणि आज मला असं वाटतं की कोविडच्या सगळ्या काळामध्ये पुण्यात ते पालकमंत्री, मी महापौर म्हणून आम्ही 2-2.5 वर्ष इतकं काम केलं. त्यांचा सहवास खूप लाभलेला कार्यकर्ता आहे. बाकी आयुष्यात कोण कुठल्या विचाराचं काम करतं त्याच्यापेक्षा कधीही मनभेद न होता एकत्र काम केलं, याचं एक मला कायम दादांची दादांचा उमदा स्वभाव तुम्हाला नेहमी मी कुठल्याही काळात कधी तुम्ही विचारलं तर मी बोललो की दादा हे मला असं वाटतं सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचे होते. आणि आज तर महायुतीमध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री काम करत असताना मी युतीच्या म्हणजे जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते आणि मी महापौर होतो, त्यानंतर परत आता ऑलिम्पिकमध्ये ते अध्यक्ष, मी उपाध्यक्ष, त्यामुळे खूप सहवास, खूप काम आणि एक प्रेम करणारा नेता होता. व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम म्हणजे विमान लँड करू शकलं नाही बारामतीच्या या एअर स्ट्रीपवरती आणि त्यामुळे त्याला पुढे जावं लागलं पुन्हा एक फेरी मारण्यासाठी, असं झालंय? आता प्रथम दर्शनी तर तेच दिसतंय, पण तू AIBची टीम पोहोचेल, AIBची टीम ती पूर्ण त्याची इन्क्वायरी करेल आणि मग आपल्याला स्पष्टता येईल त्याच्यामध्ये काय. धन्यवाद. तर हा बारामतीचा एअरपोर्ट सकाळी लवकर तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया होती. कारण विमान अपघात नेमका घडला का याच्या उलटसुलट चर्चा होत आहेत. चौकशी केली जावी अशी अनेक नेत्यांची सुद्धा मागणी आहे. अर्थातच तांत्रिक बाबी पार पाडल्या जातील, पण त्यापूर्वीची एक अपडेट की राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थावरनं निघाल्याची माहिती मिळते. राज ठाकरेंनी सुद्धा श्रद्धांजली अर्पित करताना खूप समर्पक शब्दांमध्ये अजित पवारांची स्वभाव वैशिष्ट्य सांगितली. राज ठाकरेंनी अनेक सभांमधनं खरं तर दादांची खूपदा नक्कल सुद्धा केलेली आहे. दादांच्या ध्येयधोरणांवरती त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे. पण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे गेल्या काही काळातला टप्पा आपण थोडासा बाजूला ठेवला तर महाराष्ट्राचं राजकारण काम करत होते, व्यवस्थित होते. असा धडधाकट माणूस अशा अपघातात दुर्दैवी आहे जाणं आणि हा धक्का फार मोठा आहे महाराष्ट्रातील सर्व लोकांना. पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया होती की महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी हा धक्का खूप मोठा आहे. बारामतीचं विद्याप्रतिष्ठानचं हे मैदान आहे जिथे थोड्याच वेळात अजित पवारांचं पार्थिव आणलं जाईल. कुटुंबाचे सदस्य तर आहेतच, पण राष्ट्रवादीचे महत्वाचे नेतेही हजर आहेत. त्यांचं अचानक धक्कादायक जाणं हे खूप वेदना देणार आहे आणि ह्याच्यातून आम्ही गेलोय, त्यामुळे मला हे प्रोसेस नाही करता येत. खूप वेदनादायक आहे.
पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया होती. त्यांना आठवण आली गोपीनाथ मुंडेंचा जेव्हा असाच अपघाती अंत झाला होता तेव्हाची. त्या म्हणाल्या की याच्यातून आम्ही गेलोय, त्यामुळे सगळं प्रोसेस करणं, पचवणं हे खूप अवघड आहे. आणि कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का असतो अश्विन, की कालपर्यंत आपल्यासोबत असलेला व्यक्ती ध्यानीमनी नसताना असा निघून जाणं, ज्याच्या एक्झिटची कुणीही कल्पना केलेली नव्हती. तर खूप म्हणजे सावरायचं कसं हा प्रश्न अर्थातच पवार कुटुंबियांसमोर असेल. पण सध्या रोहित पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार, पवार कुटुंबातली काही वरिष्ठ मंडळी आणि पक्षातले जुने जाणते नेते या सगळ्यांनी या व्यवस्थेवरती लक्ष दिलेलं आहे. याच मैदानामध्ये पार्थिव आणण्यात येईल. अजित पवारांचं अंतिम दर्शन सर्वजण इथेच घेऊ शकतील. म्हणजे शब्द उच्चारणं सुद्धा थोडंसं अवघड वाटते की अजित पवारांना श्रद्धांजली, अजित पवारांचं पार्थिव त्यांच्या अंतिम दर्शनासाठी लोक येत आहेत. कारण ही बातमी अनेकांनी अजून पचवलेलीच नाही आहे. कारण खूप मोठा कामाचा आवाका असणारा व्यक्ती, सतत कामात असणारा, सतत सभा घेणारा, सतत कार्यकर्त्यांमध्ये रमणारा, सतत फायलींमध्ये असणारा, सतत मंत्रालयात दिसणारा व्यक्ती असा कसा अचानक निघून जाऊ शकतो, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. खरंय, 24/7 जसं तू म्हणालीस की आजही आपण बघितलं होतं 4 सभा होत्या. आजही 4 सभा होत्या. तर असा धडाडीचा व्यक्ती आपल्यातनं निघून गेला. आणि दुसरी दृश्य ज्ञानदा आपण बघतोय, जसं तू उल्लेख केला की राज ठाकरे आता रवाना होत आहेत. राज ठाकरे हे बारामतीच्या दिशेने रवाना होत आहेत. अनेक जसं आपण मगाशी बातमी आलेली होती, पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, ते देखील पोहोचणार आहेत.